आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेला चौघांनी गंडा घातलाय। बनावट कागदपत्राद्वारे 62,81,000चं कर्ज घेण्यात आलंय। महापालिका कर्मचारी असल्याचं भासवत ही फसवणूक केली गेली आहे। कर्जाची परतफेड केली जात नसल्याचं समजताच हा प्रकार उघडकीस आला। एमआयडीसी पोलिसांकडून या चौघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनावट कागदपत्राद्वारे महापालिका कर्मचारी असल्याचं भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेत 62,81,531 रुपयांचं हे कर्ज घेतलं। त्यानंतर त्या कर्जाची परतफेड केली जात नसल्याचं लक्षात येताच ही फसवणूक झाल्याचं समोर आलं। आता एमआयडीसी पोलिसांनी प्रफुल्लता चव्हाण, नरेश रामसिंग, अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर लोन रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र नायक यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे। तर आरोपी घरीही सापडले नाहीत, शिवाय या आरोपींचा फोन देखील बंद असल्याचं पालिकेत जाऊन चौकशी केली असता ते पालिकेचे कर्मचारी नसल्याचं देखील उघड झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।